टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि अध्यक्ष असलेले प्रवीण गायकवाड यांच्यावरती काल अक्कलकोटमध्ये हल्ला करण्यात आला। या सगळ्या हल्ल्याचा निषेध जो आहे तो सर्व स्तरातून आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जो दीपक काटे शिवधर्म या फाउंडेशनचे अध्यक्ष होते त्यांना देखील आता पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल करण्याची सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आहेत विधिमंडळाचे। प्रवीण गायकवाड हे तुमच्या सोबत अधिकतम त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने भ्याड हल्ला होतो। भाजप पुरस्कृत हा कुठेतरी हल्ला आहे का? हो, 100%। हे अर्बन नाझी असेच जन्माला येतात। अर्बन नाझी बनण्याचं किंवा राज्यव्यवस्था ताब्यात घेऊन दंगल या माध्यमातून समाजामध्ये भीती निर्माण करायची, भयभीत समाजाला आपल्या कब्जात ठेवायचं, यालाच अर्बन नाझिझम म्हणतात। हिटलरनी हेच केलं ना। या राज्यव्यवस्थेमध्ये थोडासा कमकुवतपणा येतो, एक आर्थिक ढिलाई येते, कमकुवतपणा येतो, तेव्हा तिचा वापर करत लोकांमधली अस्वस्थता ही वेगळ्या मार्गाने पुढे घेऊन जायची। नाझींचा ठरलेला उद्योग आहे। फॅसिझम त्याच्यातनंच पैदा होतो, महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे। परंतु प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला या त्याच्या अगोदर ज्ञानेश महाराव जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, सातत्यानं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांसाठी काम करणार आहेत, त्यांच्यावरती देखील अशाच पद्धतीने जबरदस्ती करण्यात आली। विचारांची लढाई तुम्ही लढूच नका, आमचं ऐका, असं होत नाही। चारवाकापासून तुकारामापर्यंत अनेकांना छळले ना तुम्ही, पण विचार संपले का? 5 वेळा गांधीजींना मारण्याचा प्रयत्न झाला नाही, अखेरीस गोळ्या मारल्या, पण गांधी संपले का? असं कोणी संपत नसतो। आणि असे गुंडपुंड पोसून त्यांच्या करवी लोकांमध्ये दहशत निर्माण करायची आज तुमची चलती आहे, पण लोकांना नाही आवडत। एखादा ABVPचा कार्यकर्ता असता, 20-25 वर्ष पक्षात घालवली आहेत, असा माणूस जेव्हा आंदोलनाला उतरतो त्याची एक धार वेगळी असते। विरोधक आम्ही, त्याचे विचार आमच्या विरोधातले असू शकतात, त्याचे आम्ही वैचारिक विरोधक असू शकतो, पण कमीत कमी त्याच्या मागे एक आधार तरी असतो। उठ सूट कोणी मर्डरचे आरोपी यांना पक्षात घ्यायचे, त्यांना सांगायचे जा रे, हे टिपिकल फॅसिझम नाझिझम। परंतु श्रीमंत कोकाटे जे ज्येष्ठ इतिहासकार आहेत त्यांनी मात्र या सगळ्या घटनेच्या संदर्भात व्यक्त होताना त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खरं तर विरोध केला पाहिजे। त्यांनी ज्ञानेश महारावच्या वेळेस स्टँड घेतला नाही, त्यामुळे ही परिस्थिती आहे। ही गोष्ट खरी आहे की ज्ञानेश महाराव यांना जी दमदाटी झाली, त्यांना जी धक्काबुक्की झाली, तेव्हाच खरं मैदानात उतरायला पाहिजे होतं। चुका आमच्या पण आहेत, पण ठीक आहे, झालं। त्याबद्दल ज्ञानेश महारावाने पुरोगामी चळवळीची माफी मागायला हवी, पण असं नाराज होऊन किंवा असं चालणार नाही। एकत्र येण्याची वेळ आलेली आहे। आपण गेले अनेक वर्ष लढतो आहोत, अनेक वर्ष, आज नाही म्हणायला गेले तरी 30-40 वर्ष ही लढाई लढतो आहोत। असं आपापसातली नाराजी हे काही योग्य नाही। आपल्याला प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला जो हल्ला आहे आणि तो जो कट आहे, हा संपूर्ण सरकार पुरस्कृत, सरकारमधल्या सत्ताधाऱ्यांनी पुरस्कृत होता। हे काही लपून राहत नाही ना, पोलीसच नाही, हे काय प्लॅन। हलगी वाजवणारे पण त्याची माणसं, जवळ पण त्याचीच माणसं, गाडी जवळ पण त्याचीच माणसं। म्हणजे इथे कोणीच सुरक्षित नसेल महाराष्ट्रात, तर हे सगळं आश्चर्यकारक गोष्टी घडतात। हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप अजित पवारांवरती सध्या होताना पाहायला मिळतोय। राज्यभरात जवळपास 1753 वाईन शॉपचे लायसन्स असतात आणि आता मात्र 20% वाईन शॉपचे लायसन्सेस वाढवण्यात येणार आहे आणि 328 त्या वाईन शॉपच्या लायसन्सची संख्या आहे, परंतु ते कुठेतरी फक्त विदेशी मद्य बनवणाऱ्या कंपन्यांनाच जाणार। असं आहे की जो काही प्रॉफिट होईल तो आपल्याच खिशात आला पाहिजे, असं काही जणांचे एक ठरलेला प्रोग्राम असतो। आपल्या राजकारणात फक्त सत्ता आणि पैसा, पैशातनं सत्ता, सत्तातनं पैसा, सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, हे गणित लावतच पुढे जायचं, असं काही जणांचं जीवन ठरलेलं आहे। त्याला काय करायचं, सवय लागली आहे। परंतु हे प्रस्थापित राजकारण्यांच्या सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते सर्वच सहभागी येतात।
आमच्या बापालाही सुचलं नाही, त्याला काय करायचं आता आम्ही त्यांच्या बापजाद्यांवर बोलून काय फायदा आहे का? काहीच नाही. पण एकंदर राजकारणाची जी घसरण होणार आहे, आज तुम्ही काय करताय? एकीकडे तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, व्यसनमुक्तीसाठी काढ करणारे अनेक संत महात्मे, एकीकडे ड्रग्सचा विळखा वाढतोय. आता काय चपट्या आणि मॅकडोनल्डचा विळखा वाढवतं काय? तुमची निशाणी मॅकडोनल्ड करून टाका. मॅकडोनल्ड की सरकार, या सरकारचं करायचं काय? मॅकडोनल्ड पाजून. खरं तर ठाकरेंच्या धनुष्यबाणाच्या चिन्हाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होती, परंतु राहुल नार्वेकरांनी दिलेला अपात्रतेच्या संदर्भातला निकाल आणि त्याचसोबतच धनुष्यबाणाच्या चिन्हाच्या संदर्भातला निकाल, आता या सगळ्या संदर्भात ऑगस्टपासून सुनावणी जी आहे ती रेग्युलर बेसवरती सुनावणी होणार असं सुप्रीम कोर्टातून सांगण्यात आलं. सुप्रीम कोर्टावरती आरोप करणं योग्य नाही असं म्हणतात, पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडनं सगळं काढून घेण्यात आलं आणि ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी हस्तक्षेप करून हे सगळं, तो पण दोषी नाही आणि हा पण दोषी नाही. मग दोषी कोण? पक्ष फुटलाच नाही, आमदार गेलेच नाहीत. म्हणजे ठीक आहे, ते अध्यक्ष आहेत, त्यांचा तो अधिकार आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही वाचवण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करणं आवश्यक होतं. आता सगळं म्हणजे ते करपून, म्हणजे ते शिळं पाकं, आता काय, आता काय येईल पुढे? झालं ना, ती एक निवडणूक झाली, आता कसलं अपात्र? कोणाला अपात्र करणार आता तुम्ही? अपात्र कधी करायला हवं होतं? हे झाल्या 2 महिन्यात केलं असतं तर अपात्र झाले असते ना. आता निवडणूकच झाली एक, तर कसलं अपात्र? त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर जरी मला बोलायचं नसलं तरी माझ्या मनात खंत आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. न्याय हा वेळेतच मिळाला पाहिजे, त्याला उशीर करणे म्हणजे न्याय नाकारणे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार जितेंद्र आव्हाड होते. जितेंद्र आव्हाडांचं असं म्हणणं आहे की न्याय हा लवकरात लवकर मिळाला पाहिजे, परंतु न्याय होतच नाही आहे आणि त्या संदर्भातली खंत जी आहे ती त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, टीव्ही मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.